मध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हँड ग्लायडर्स, हॉट एअर बलून या सर्वांच्या उड्डाणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। 3 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे। ड्रोन बंदी आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। कुणीही जर ड्रोन उडवल्याचे निदर्शनास आलं तर या संदर्भातली माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय मुंबईमध्ये सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे मोठं आवाहन केलेलं आहे। ड्रोन उड्डाणांवर बंदी घालण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ले सतत 2 ते 3 दिवस झाले होते आणि त्याचमुळे अशा ड्रोनच्या माध्यमातून पुन्हा जर काही चुकीची घटना घडली त्यासाठीच आता हे आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी या संदर्भात आदेश दिलेले आहेत। माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आदेशान्वये मुंबई शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिनांक 5 मे 2025 ते दिनांक 3 जून 2025 पर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स इत्यादींच्या उड्डाण क्रियांना फ्लाइंग ॲक्टिव्हिटीजला बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे।